नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले कोल्हापुरी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज पाहणार आहोत एकदम घरगुती पद्धतीने बनवलेला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कशा पद्धतीने बनवला जातो ते. मी आज तुम्हाला जो मसाला बनवताना दाखवत आहे तो मसाला आम्ही घरच्या घरी स्वतःसाठीच बनवलेला आहे आणि तीच रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. हा मसाला करण्यासाठी आम्ही जी मिरची पावडर घेतलेली आहे ती 3 किलो बेडगी मिरची आणि 1 किलो एकदम तिखट असते ती जवारी मिरची असं प्रमाण घेऊन आम्ही 10 किलो मिरचीची पावडर आधीच करून ठेवलेली आहे आणि त्यातीलच 3 किलो मिरची पावडरचा मसाला कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकदम घरगुती आणि परफेक्ट प्रमाणात कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सांगितलेल्या प्रमाणात 3 किलो मिरची पावडर घेतलेली आहे. त्यासाठी लागणारा मसाला म्हणजे हळद कांडी 100 ग्रॅम, धने 750 ग्रॅम, सुके खोबरे 750 ग्रॅम, तीळ 750 ग्रॅम, मेथी 50 ग्रॅम, मोहरी 50 ग्रॅम, लवंग 30 ग्रॅम, दालचिनी 30 ग्रॅम, बदाम फूल 30 ग्रॅम, मसाला वेलदोडे 30 ग्रॅम, खडा हिंग 30 ग्रॅम, मिरी 20 ग्रॅम, शहाजिरं 20 ग्रॅम, त्रिफळा 20 ग्रॅम, नाकेश्वर 20 ग्रॅम, दगडफूल 20 ग्रॅम, हिरवा वेलदोडा 20 ग्रॅम, रामपत्री 20 ग्रॅम, जायपत्री 20 ग्रॅम, तमालपत्री 20 ग्रॅम, जायफळ 2 नग, बडीशेप 50 ग्रॅम अशा प्रकारे खडा मसाला घेतलेला आहे. त्यानंतर ओल्या मसाल्यामध्ये 750 ग्रॅम लसूण घेतलेला आहे आणि अर्धा किलो आलं घेतलेलं आहे. 3 पेंड्या कोथिंबीर घेतलेली आहे. खडे मीठ 2 किलो घेतलेला आहे आणि दाखवल्याप्रमाणे हा सगळा मसाला तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये जिरे आणि तीळ कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आणि बाकी सगळा मसाला थोडं थोडं तेल घालून चांगला 2 ते 3 मिनिटं चांगला गरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर हा सगळा मसाला तुम्ही बघू शकता की आम्ही कशा प्रकारे भाजून घेतलेला आहे. तो भाजून घेऊन हा एखाद्या डब्यामध्ये घेऊन थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतर डंकावरती जाऊन तुम्ही बघू शकता की डंकावरती जो ओला मसाला आहे लसूण, आलं, त्यानंतर कोथिंबीर हा सर्व ओला मसाला वाटणाच्या एका मशीनमध्ये बारीक केला जातो आणि आपण नेलेला जो खडा मसाला आहे तो सुद्धा डंकावरती कसा बारीक केला जात आहे ते. त्यानंतर हा खडा मसाला पूर्णपणे बारीक झाल्यानंतर त्याला चाळणीने चाळून घेतलं जातं आणि आपण जो ओला मसाला वाटायला लावलेला आहे तो मसाला, हा खडा मसाला, चाळून घेतलेला खडा मसाला, हे सर्व मसाले एकत्र करून त्यामध्ये मिरची पावडर मिक्स करून पुन्हा एकदा सर्व मिश्रण डंकामध्ये बारीक केले जाते. यामुळे संपूर्ण आपला जो कांदा लसूण मसाला आहे तो चांगला एकजीव होतो. आम्ही यामध्ये कांद्याचा वापर करत नाही. आम्हाला कांदा आवडत नसल्यामुळं आम्ही कांद्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला जर कांदा वापरायचा असेल तर बाजारातून पांढऱ्या कलरचा कांदा आणायचा, तो बारीक चिरून नंतर तेलामध्ये चांगला ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा आणि मग या मसाल्यामध्ये घालायचा आहे. अशा प्रकारे आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तयार आहे. एकदम परफेक्ट प्रमाणात आणि घरगुती पद्धतीने बनवलेला हा कांदा लसूण मसाला तुम्हीही यावर्षी नक्की बनवून बघा. त्याशिवाय माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.